तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. माझ्या स्वामी समर्थाला पायी चालत येईन, माझ्या स्वामी समर्थाला पायी चालत येईन. मी बाया अक्कलकोटाला पायी चालत येईन. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार स्वामी भक्तांनो. हे आहे औदुंबराचं झाड. ह्या औदुंबराच्या झाडाखाली बसून स्वामी प्रत्येक गोष्ट काही बोललं ते खरं व्हायचं. असंच एकदा एक स्त्री पुत्र प्राप्तीसाठी पुत्र मागण्यासाठी आली स्वामीकडे. त्यावेळेला सगळी भक्तमंडळी इथं बसलेली होती आणि स्वामींना विचारलं की स्वामी मला पुत्र कधी होईल, स्वामी मला पुत्र कधी होईल. तिच्या नशिबात पुत्रच नव्हतं. स्वामीने काय म्हणले माहिती आहे का, ह्या औदुंबराच्या झाडाखाली बसून, अगं हे लिंबे, हे बघ तुला पुत्र प्राप्ती होईल, तुझ्या नशिबातच पुत्र नाही तर मी देऊ कुठून. तर बघ ह्या औदुंबराच्या झाडाखाली मी बसलेला आहे आणि ह्या औदुंबराच्या कल्पछायेने, ह्या औदुंबराच्या छायेखाली बसून मी तुला वरदान देत आहे, तर तुला पुत्रप्राप्ती होईल. परंतु तू गेल्या, स्वामी मला लिंबे लिंबे का म्हणताय तुम्ही. हे बघ लिंबे, तुझं नाव ना गेल्या जन्मामध्ये नाव तुझं लिंबे होतं आणि आता तुझं नाव विंदुमती आहे आणि आता तू गेल्या जन्मामध्ये तुझं नाव होतं लिंबा, म्हणून तुझ्या नशिबामध्ये पुत्रप्राप्ती नाही. तरी पण ह्या औदुंबराच्या झाडाखाली बसून मी जे वचन देतो तर तुला पुत्रप्राप्ती होईल. असं वचन स्वामीने दिल्यावर त्या लिंबा नावाच्या स्त्रीला पुत्रप्राप्ती झालेली आहे. म्हणून ह्या औदुंबराच्या झाडाचं खूप काही महत्त्व आहे. या औदुंबराच्या झाडाच्या खालूनसुद्धा गेलं तर आपल्या मागची कटकट, आपलं थोडंसं डोक्यातलं सगळं काही कमी व्हायला सुरू होतं. म्हणून असं कल्पवृक्षाप्रमाणे हा औदुंबराचा आहे. जे आपल्या मनामध्ये काही चिंता, आपल्या मनामध्ये काही कुठला रोग, आपल्याला कुठं कोड काही जरी असेल तर ह्या औदुंबराच्या झाडाखाली बसून जर आपण निश्चितपणे स्वामीला शरण गेलो तर आपल्याला ते कमी होणार आहे. आपण जे काही मागितलो ते नवस पूर्ण होणार आहे. ह्या औदुंबराच्या वृक्षाचं खूप काही ख्याती आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या औदुंबराच्या झाडाखाली बसून स्वामी जे काही द्यायचे ते सत्य व्हायचं, ते सत्य व्हायचं. तसं हे औदुंबराचं झाड आहे. हे तुम्हाला कुणाला आणखी खूप जणांना माहिती नाही, तर मी ह्या वचनातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. इथं आल्यानंतर आवर्जून ह्या औदुंबराच्या झाडाचं दर्शन घ्यायला विसरू नका. आणि तसंच इथं तुळशी मातासुद्धा आहे. या तुळशी माताचं सुद्धा दर्शन घ्या. आपल्याला पतिव्रतेचा नियमधर्म ऐका सर्वजण. ह्या तुळशीला रोज उठून पाणी घातल्यानं, शरण गेल्यानं आपल्या पतीला औक्ष मिळत असतं. म्हणून या तुळशीला सुद्धा जपायला शिका, तुळस दारामध्ये लावायला शिका. रोज तुळशीला पाणी घालत चला आणि औदुंबराप्रमाणे मन मोठं करायला शिका. आणि स्वामीचं दर्शन घेण्या अगोदर ह्या औदुंबराचं सुद्धा दर्शन घ्या. आणि असली मोठी शक्ती आपल्या पाठीमागं आहे, असली मोठी हा स्वामीची छाया आपल्या डोक्यावरती आहे. म्हणून आपल्याला कशाचंच काही कमी नाही. म्हणून सगळ्यांनी आल्यानंतर आवर्जून ह्या झाडाचं दर्शन घ्यायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी. करते मी प्रार्थना देवा तुम्हाला, स्वामी तुम्हाला जागा द्यावो स्वामी मला तुमच्या चरणाला, जागा द्यावो स्वामी मला तुमच्या चरणाला. करते मी प्रार्थना देवा तुम्हाला, स्वामी देवा तुम्हाला जागा द्यावो स्वामी मला तुमच्या चरणाला, देवा तुमच्या चरणाला. प्रपंचाचा धंदा मला वाटतो गोड, प्रपंचाचा धंदा मला भजन पूजन करण्याला मिळना सवड, भजन पूजन करण्याला मिळना सवड. काय करू काय सूचना सांगू कुणाला, देवा सांगू कुणाला. जागा द्यावो स्वामी मला तुमच्या चरणाला, देवा तुमच्या चरणाला. करते मी प्रार्थना स्वामी तुम्हाला, देवा स्वामी तुम्हाला जागा द्यावो स्वामी मला तुमच्या चरणाला, देवा. माझ्या एवढा पापी देवा नाही त्रिभुवनी, माझ्या एवढा पापी देवा नाही त्रिभुवनी. सप्तव्यसनी लंपट झालो सत्य भुवनी, सप्त
आलो सत्य भावाने दया क्षमा नाही जवळी दया क्षमा नाही जवळी उद क्रोधाला देवा उद क्रोधाला जागा द्यावो स्वामी मला तुमच्या चरणाला द्यावो तुमच्या चरणाला देवा तुमच्या चरणाला करते मी प्रार्थना देवा तुम्हाला जागा द्यावो स्वामी मला तुमच्या चरणाला देवा तुमच्या चरणाला